कल्पना करा, एक शांत गाव, पंढरपूर, निवांत एकांत असलेलं. पण या गावात काहीतरी भयानक लपलेले आहे. गावाच्या बाहेर एक भव्य हवेली, दाट जंगल, वाहणारे ओढे आणि एक विचित्र धुक असलेलं वातावरण. इथलं शांतता खोटी आहे. एक गूढ रहस्य लपवत आहे जे दशकांपासून गावकच्यांना त्रास देत आहे. भेटा सारंग माने, एक तरुण पत्रकार जो एक धक्कादायक स्टोरीच्या शोधात आहे. गावातल्या कुजबुजी आणि भूतांच्या गोष्टींनी आकर्षित होऊन सारंग पोहोचतो हे रहस्य उलगडण्यासाठी. त्याचं लक्ष्य पंढरपूर हवेली, एक जागा जी भीती आणि भूतकाळाच्या आख्यायिकांनी वेढलेली आहे. वर्षांपूर्वी ही हवेली एका श्रीमंत कुटुंबाचं घर होतं. पण एका रात्री काहीतरी अनाकलनीय घडलं. कुटुंबातील एक सदस्य कोणताही मागमूस न ठेवता गायब झाला आणि त्या दिवसापासून हवेली भूत बाधा झाली असल्याचं म्हटलं जातं. गावकरी मानतात की हा आत्मा अजूनही हवेलीत फिरतोय, त्रास देतोय आणि भीती पसरवतोय. सारंग या कथेच्या आकर्षणाला विरोध करू शकला नाही. त्याला जाणून घ्यायचं होतं की आख्यायिका खट्या आहेत का, त्या कुटुंबाचं खरंच काय झालं. सारंग हवेलीजवळ आला तसा त्याच्या अंगावर काटा आला. किरकणारा जुना दरवाजा ढकलत तो आत गेला. हवा कुजण्याच्या वासाने भरलेली होती, त्यामुळे त्याला श्वास घेणं कठीण झालं. हवेली अंधारी होती आणि त्याच्या प्रत्येक पायऱ्यांचा आवाज रिकाम्या दालनातून प्रतिध्वनित होत होता. काहीतरी विचित्र वाटत होतं. त्याचं हृदय धडधडत होतं. जसजसा तो आत जात होता, एकामागून एक दरवाजे उघडत होता, जोपर्यंत तो एका मोठ्या खोलीत पोहोचला नाही. तिथे एका जुन्या धुरीने माखलेल्या आरशात त्याचा प्रतिबिंब स्वतःहून हलताना दिसला. घाबरून सारंग फिरला. त्याच्या समोर एक सावलीचा आकृती उभा होता. एक प्रेत ज्याने त्याच्या अंगावर शहारे आणले. धीर गोडा करण्याचा प्रयत्न करत सारंगने विचारलं, तू कोण आहेस? आकृती गप्प राहिली. तिच्या आकार वाड्यातील मेणबत्ती सारखा चमकत होता. सारंगला माहित होतं की त्याला या आत्म्याबद्दल आणि कुटुंबाशी असलेल्या त्याच्या संबंधाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. तो सत्य उघड करण्यासाठी ठाम होता, किंमत काही असो. हवेलीत खोदकाम करताना सारंगला एक जुना पत्र सापडला. त्यात लिहिलं होतं, तुम्हाला इथेच तुमचा अंत भेटेल, पण ज्यांनी आमचा इतिहास जाळला त्यांना आमचं नशीब भोगावं लागेल. पत्र एका अंधाराच्या भूतकाळाकडे इशारा करत होतं. एक भूतकाळ ज्याने कुटुंबाच्या आत्म्यांना या भिंतीमध्ये अडकवलं होतं. सारंग पुढे गेला. हवेलीच्या त्या भागात शिरला जिथे कोणी जाण्याची हिंमत करत नव्हतं. त्याची धाडसीपणाची परीक्षा घेतली गेली, कारण त्याला आणखी विचित्र घटनांचा सामना करावा लागला. शेवटी त्याने सत्य शोधून काढलं. कुटुंबाचे मृत्यू अपघाती नव्हते. त्यांचे आत्मे इथे बंद होते. त्यांचे दुःख आणि वेदनाकारातून प्रतिध्वनित होत होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन सारंगने पुन्हा एकदा प्रेताचा सामना केला. तू फक्त सावली नाहीस, तो थरथरण्याच्या आवाजात म्हणाला. तू एका गूढ रहस्याचा भाग आहेस. धडधडणाच्या हृदयाने सारंगने तुकड्या तुकड्यांनी गोष्ट एकत्र करायला सुरुवात केली. प्रत्येक पायरी त्याला हवेलीच्या शापाच्या जवळ घेऊन जात होती. कुटुंबाचे आत्मे त्यांच्या दुःखद नशिबाने बांधलेले अशा एखाद्याची वाट पाहत होते जो त्यांची यातना दूर करू शकेल. शेवटी सारंगला एक महत्वाचा पुरावा सापडला. या गूढ रहस्याची एक किल्ली जी इतके दिवस या जागेला त्रास देत होती. पण जेव्हा तो पडून जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा आत्मा जवळ आला. हवेलीचे दरवाजे त्याच्यावर बंद होताना दिसत होते. त्याला त्याच्या प्राणघातक मिठीत अडकवत होते. सारंगला जाणवलं की सत्य कधीच पूर्णपणे उघड होणार नाही. कुटुंबाचा शाप कायम राहील आणि जो कोणी ते उघड करण्याची हिंमत करेल त्याला त्याच्या नशिबाचा सामना करावा लागेल. जेव्हा तो स्वतःला मुक्त करण्यासाठी जगडत होता तेव्हा सारंगला हवेलीची खरी भीती समजली. त्याच्या काल्या इतिहासाला आणखी एक बडी मिराला होता. सारंगचे नशीब आत्म्यामध्ये सामील होण्याचं होतं का? पंढरपूर हवेलीच्या दालनात कायमचे भटकंती करण्याच्या संपला.